जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पुणे शहर मराठी व्याकरण प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये. तर पुणे शहर 2024-25 चा पेपर जो 2026 मध्ये मार्च 2026 मध्ये घेण्यात आला. तर या पेपरमध्ये कशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे प्रश्न आले होते, पेपर पॅटर्न फॉलो केलाय की नाही केलाय, कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, शब्दसंग्रह किती याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघणार आहोत. एकही प्रश्न मिस करू नका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर सुरू करूयात पुणे शहरच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, समूहात न जुळणारा शब्द सांगितलाय, भाषेवर आधारित आहे. पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. देवनागरी, मोडी, रोमन आणि इडली. काय असेल बरोबर? देवनागरी आपली लिपी आहे, मराठी भाषेची लिपी. याच्या आधी होती मोडी आणि एक तिसरी लिपी आहे रोमन लिपी. म्हणजे ह्या तिघी ही काय आहेत? तीनही लिपी आहेत. ठीक आहे. इडली लिपी नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन कुठला राईट आला आपला? ऑप्शन 4 राईट. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? आताच सांगितलं मी तुम्हाला. आपली जी मराठी भाषेची लिपी आहे, मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपी असलेल्या भाषा मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, पाली. ठीक आहे. आणि आपली जी लिपी आहे मराठी भाषेची देवनागरी, ही आडव्या, उभ्या, तिरप्या, गोलाकार रेषांनी बनलेली आहे. हिच्यावर वरती जी आडवी रेष देतात तिला शिरोरेखा किंवा शिरोरेषा असं म्हणतात. आणि आपली लिपी म्हणजे आपण मराठी भाषा लिहत असताना असं लिहायला सुरुवात करतो, डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. ऑप्शन कुठला राईट आला मग? ऑप्शन 2 राईट. मराठी भाषेचे लेखन डॅश डॅश या लिपीत करतात. आता वरती दोन्ही प्रश्नांमध्ये तेच तर सांगितलं. असं तर आपला पुणे शहर एकदम सोपा. रोमन, ब्राह्मी, देवनागरी आणि खरोष्टी. तर मराठी भाषा आपण कुठल्या लिपीमध्ये लिहितो? देवनागरी लिपी. आर्य लोक नगरात राहत स्वतःला देव मानत होते म्हणून आर्य लोकांची लिपी म्हणून देवनागरी लिपी असं नाव पडलं आपल्या लिपीला. हो ना? ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे, शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप. नव्याने ऍड केलेला प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. सोपा आहे पण नावातच सगळं काही आहे. काय येईल बरोबर? शब्दांचे प्रथम लक्षात येणारं बाह्य रूप म्हणजे शब्द बनण्यासाठी सगळ्यात आधी काय लागतं? बाह्य रूप सांगितले, सगळ्यात स्टार्टिंगचं मटेरियल. शब्द बनण्यासाठी आधी काय लागतं? अक्षर. अक्षर बनण्यासाठी आधी काय लागतं? व्यंजनामध्ये स्वर मिक्स व्हायला लागतं. मग ते आधी काय असतात? तर ते मूलध्वनी असतात. सगळ्यात पहिले पहिली स्टेज म्हणजे ते मूलध्वनी. तोंडावाटे उच्चारले जाणारे सगळे मूलध्वनी असतात. ठीक आहे. त्यामुळे शब्दांचं प्रथम लक्षात येणारं बाह्य रूप काय आहे? मूलवर्ण रूप आहे. ठीक आहे. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न, यरलव हे डॅश डॅश आहेत. यरलव अर्धस्वर, स्वर, अनुनासिक आणि दीर्घस्वर. काय आहेत यरलव? आता यरलव यांचा स्वरांप्रमाणे क्रम बघितला तर य व र ल आहे आणि वर्णमालेतला क्रम बघितला तर यरलव आहे. यांना काय म्हणायचं? अर्धस्वर किंवा यांना अंतस्थ असंही म्हटलं जातं. ऑप्शन 1 राईट. पुढचा प्रश्न, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह. अत्यंत संधीवरचा प्रश्न आहे. कसा तयार झालाय? तर अंत हा मूळ शब्द आहे, याला उपसर्ग लागलाय अति. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईचा झाला य, या य मध्ये पुढचा अम मिक्स होऊन यम हे अक्षर तयार झालं, म्हणून अत्यंत शब्द तयार झाला. ही आहे आपली यनादेश स्वर संधी. ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईचा य झाला. उच्या पुढे विजातीय स्वर आला तर उचा व होतो, रुच्या पुढे विजातीय स्वर आला तर उचा र होतो. ठीक आहे. कुठे आहे? अत्याधिक अंत अत्यंत. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे, भाववाचक नामाबाबत चुकीची जोडी कुठली दिली आहे? सुंदर पासून सौंदर्य, नवल पासून नवली, शूर पासून शौर्य, गंभीर पासून गांभीर्य. कुठली जोडी चुकीची असेल? सगळी काय आहेत हे? सुंदर विशेषण आहे, नवल नाम आहे, शूर विशेषण आहे, गंभीर सुद्धा नाम आहे. तर नवल ला आई प्रत्यय लागून नवलाई हे भाववाचक नाम तयार होतं. इथं नवली केले फक्त.
त्यामुळे ऑप्शन सेकंड आला राईट चुकीच्या जोडीचं. नेक्स्ट क्वेश्चन, अर्धस्वरांमध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात. हे पहिलं वाक्य झालं. ठीक आहे, त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो हे दुसरं वाक्य झालं. दोघांमध्ये काय बरोबर आहे? संपूर्ण विधान चूक आहे. पूर्वार्ध बरोबर म्हणजे पहिलं वाक्य बरोबर, संपूर्ण विधान बरोबर आणि पूर्वार्ध चूक आहे. पूर्वार्ध चूक म्हणजे उत्तरार्ध, दुसरं वाक्य बरोबर आहे. काय येईल बरोबर? अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात का? तर अर्थातच अर्धस्वर आहेत आपले यर लव ना, ही मुळात व्यंजन आहे, त्यामुळे व्यंजनाचा गुणधर्म तर असतात आहेच. आणि हे स्वरांप्रमाणे उच्चार यांचा होतो म्हणून स्वरांचा पण गुणधर्म याच्यामध्ये आहे की नाही? म्हणून पहिलं वाक्य बरोबर आहे. आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो तर अजिबात नाही. यर लव ही मृदू वर्ण आहेत, मृदू व्यंजन आहेत, कठोर आपले उष्मे आहेत, त्यामुळे फक्त पहिलं वाक्य बरोबर आहे. विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चुकलाय. ऑप्शन सेकंड आला राईट. पुढचा प्रश्न, चाकर्यात, हा चाकर नाही, चाकर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? तालव्य, दंत्य, दंत तालव्य, कंठ तालव्य. काय येईल बरोबर? आता चाकर म्हटलंय, कसा शब्द तयार झालाय हा? च अधिक आ. ठीक आहे, च अधिक आ, चा म्हटलंय, शेवटी आचा उच्चार आहे. च छ ज झ च्या शेवटी अ चा उच्चार आला तर तो असतो दंत तालव्य. आणि इथे चा म्हटला असतं, च्या या, याचा उच्चार झाला असता तर मग तो तालव्य असता. इथे आहे मग हा दंत तालव्य. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? दोन व्यंजने एकत्र आल्यावर त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त व्यंजन, स्वर, कठोर वर्ण आणि स्वरादी. काय म्हणणार त्यांना? जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात, फॉर एक्झाम्पल म आणि ह, फक्त व्यंजन सांगितले त्यामुळे हा काय तयार झाला आपला? म. हलांतच ठेवायचे कारण फक्त व्यंजन एकत्र आली, शेवटी स्वर्ण एकत्र आला, त्यामुळे हे दोघं एकत्र आल्यावर यांना काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन म्हणायचं. ऑप्शन फर्स्ट राईट. सेम आपला क्ष आहे हलांत केलेला, कसा तयार झाला? क अधिक श. पुढे, संधी करायची, वृक्ष अधिक औदार्य. संधीवर जास्त प्रश्न याच्यावर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ. अ अधिक औ इज इक्वल टू औस तयार होतो. औ म्हणजेच काना दोन मात्रे. शब्द काय तयार झाला? अ आणि औ मिळून औ झाल्या म्हणजे वृक्षौदार्य. ही कुठली संधी आहे? जेव्हा दोन वर्ण एकत्रित येऊन ऐ किंवा औ तयार होतो तेव्हा ती असते आपली वृद्ध्यादेश स्वर संधी. राईट. ऑप्शन सेकंड राईट. पुढे, परभाषेतून आलेल्या शब्दांचं लिंग कसं ठरतं? परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या वाक्याच्या अर्थावरून ठरतं. परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या कर्त्याच्या लिंगावरून ठरते. परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या कर्मावरून ठरते. आणि परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. तर परभाषेतून म्हणजे परकीय, संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून जे शब्द आपण मराठीत घेतो त्या शब्दांचं लिंग आपण त्या शब्दांना आपल्या मराठी भाषेत काय म्हणतो त्या अर्थावरून त्याच्यावरून ठरवतो. फॉर एक्झाम्पल, क्लासला आपण वर्ग म्हणतो त्यामुळे वर्गावरून तो शब्द पुल्लिंगी झाला. ट्रंकला आपण आपल्या मराठीत पेटी म्हणतो त्याच्यामुळे पेटीवरून तो ट्रंक शब्द स्त्रीलिंगी झाला. म्हणजेच काय? तर परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दांच्या लिंगावरून ठरते. ऑप्शन फोर्थ राईट. नेक्स्ट क्वेश्चन, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? प्रथमा, द्वितीया, चतुर्थी, संबोधन. आता अनेक वचनी हाक आहे, बरोबर? हाक मारली, अनेक वचनी नो प्रत्यय म्हणजे कुठली विभक्ती? सगळ्यात शेवटची आपली संबोधन, जिचा कार्यकर्ता हाक सांगितला जातो. ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय ओळखा. गटात न बसणारा पर्याय, दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारी बहिणी, सर्व रस्ते.
आता दोन्ही, पाची आणि चारी ही विशेषणं काय आहेत? आपली साकल्यवाचक आहे, म्हणजे सर्वच्या सर्वचा बोध होतो. ठीक आहे. आणि ऑप्शन 4 मध्ये जो आहे सर्व रस्ते, संख्या आहे, जास्त आहे, बट संख्या निश्चित सांगू शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण. त्यामुळे हा काय झाला? ह्या चौघांमध्ये वेगळा ठरला, म्हणून आपला बरोबर उत्तराचा क्रमांक आहे ऑप्शन 4. चला पुढे. पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक. हा प्रश्न ऑलरेडी 4 जिल्ह्यांमध्ये विचारून झालाय. ठीक आहे. क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. तर अचूक नसलेलं विधान ओळखायचे. अचूक म्हणजे बरोबर, आणि बरोबर नसलेलं म्हणजेच चूक असलेलं विधान आपल्याला ओळखायचंय. चूक असलेले म्हणजेच बरोबर नसलेले. चुकीचं कुठलं याच्यामध्ये? क्रियापदाची व्याख्या बरोबर आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. भंडारामध्ये सुद्धा हा विचारला होता. अजून 3 जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये विचारून झालाय. 15 मार्चला जे पेपर झाले ना त्यांच्यामध्ये. ठीक आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द धातू म्हणतात. बरोबर आहे. सर्वच क्रियापदे क्रिया दाखवतात तर नाही. ज्यांच्यामध्ये धातू असतो ते सुद्धा ते क्रिया दाखवतात, बट त्यांना मदत म्हणून जे आपण घेतो सहाय्यक क्रियापदे, हे क्रियापदच आहे ना सहाय्यक क्रियापद, बट तो क्रिया नाही दाखवत. तो फक्त जो क्रिया दाखवतोय त्याला अर्थ पूर्ण करण्यास मदत म्हणून येतोय. तो क्रिया दाखवत नाही, त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. चुकीचा आणि चूक असलेलंच आपल्याला ओळखायचं होतं, म्हणजे तोच बरोबर द्यायला लागणार आहे. फक्त क बरोबर. ऑप्शन फर्स्ट राईट. क्लिअर. चला पुढे. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला डॅश डॅश म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. तर फक्त काळाचा बोध कशातून होतो? स्वार्थी क्रियापदावरून होतो. कारण आज्ञार्थीमध्ये आज्ञा दिल्याचा बोध, विद्यार्थीमध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता वगैरे सगळं तिकडे, आणि संकेतार्थीमध्ये संकेत दिल्याचा बोध होतो. स्वार्थीमध्ये कशाचाच बोध होत नाही. साधं वाक्य असतं ते, फक्त काळाचा बोध होतो, आणि तो तर होणारच कुठल्याही क्रियापदातून. साधं वाक्य असतं ते. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न. पुढील केवल प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखायची. केवल प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी कुठली असेल? मौन दर्शक, हर्षदर्शक, विरोध दर्शक आणि संमती दर्शक. मौन म्हणजे गप्प राहणं, चूप, गप, चिप. बरोबर आहे. हर्षदर्शक वा, हा हा, वा वा. बरोबर आहे. विरोध दर्शक छे, छट, छे छे. बरोबर आहे. संमती म्हणजे एखाद्या गोष्टीची परवानगी देणं, म्हणजे ठीक, अच्छा, बराय, हा, जी हा, हे शब्द याच्यामध्ये येतात. बट इथं अग, अरे, अहो हे संबोधन दर्शकचे दिलेत. हे आहेत आपले मूळ संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय, दिलेत संमती दर्शक मध्ये. त्यामुळे ऑप्शन 4 आला आपला इथे राईट. पुढचा प्रश्न. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे डॅश डॅशचे कार्य करते. हाही प्रश्न याच्या आधी झालेला आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारून झालाय. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे वाक्य पृथक्करणामध्ये कशाचं काम करतं? आधार पूरकाचं काम करतं. ऑप्शन 4 राईट. कोणता शब्द रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? हल्या, टोनगा, महिष आणि बैल. बैल पूर्णतः मटेरियलच वेगळं, रेडा वेगळा, बैल वेगळा, त्याच्यामुळे हा त्याच्यामध्ये येत नाही. ऑप्शन 4 राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय. हा तर गेल्या वर्षीचा, याच्या आधीच्या वर्षीचा PYQ आहे. चौघांपैकून तिघांचे अर्थ सेम आहेत, एक फक्त वेगळा आहे, तर तो वेगळा असणारच आपल्याला इथे निवडायचा आहे. निवडा. आनंदाला पारावर न उरणं, आभाळ ठेंग न होणं, आणि आनंद गगनात मावेनासा होणं. तिघांचा अर्थ सेम आहे, तो म्हणजे खूप जास्तीचा आनंद होणे, खूप आनंद होणे. एकच फक्त वेगळा आहे, तो म्हणजे आकाशाला गवसणी घालणं, म्हणजेच अशक्य गोष्ट करायला जाणे.
अशक्य गोष्ट करायला जाणे, म्हणून ऑप्शन 3 आला आपला राईट. ठीक आहे, चला पुढे. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय. कर्दनकाळ म्हणजे रागवलेली व्यक्ती, खूप राग आलेला व्यक्ती. काय करेल काय नाही ते सांगू शकत नाही आपण. एक अलंकार आहे बघा कुठला तरी, शत्रूवर धावून जात असताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. उत्प्रेक्ष अलंकाराचं उदाहरण. कर्दनकाळ म्हणजे क्रूर व उग्र व्यक्ती, चिडलेला व्यक्ती. ऑप्शन फर्स्ट राईट. नेक्स्ट क्वेश्चन. देवघर या शब्दाचं लिंग. आता हा शब्द कुठला आहे, उत्तर द्या, स्पष्टीकरण देते, तुम्हाला समजेल अशाच स्पीडने चाललो, एकदम हळूवार. हा आहे आपला सामासिक शब्द. बरं, सामासिक शब्दाचं लिंग आपण कसं ओळखतो? सामासिक शब्द म्हणजे दोन शब्दांचं एकत्रीकरण. कसं ओळखतो लिंग? तर सर्वात शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग संपूर्ण शब्दाला लागू पडतं. देवघर मध्ये देव म्हणजे जरी तो देव असला तर घर काय आहे, ते घर आहे. मग ते म्हणजेच नपुंसकलिंगी, पूर्ण शब्दच झाला नपुंसकलिंगी, म्हणून ते देवघर. ऑप्शन सेकंड राईट. नेक्स्ट. गुरु या शब्दाचं अनेक वचन. एक असलं तरी गुरुच, एकापेक्षा जास्त असलं तरी गुरुच राहतं, बदलत नाही. ऑप्शन फर्स्ट आला राईट. पुढील शब्दाचा जोड शब्द सांगा. भाकर. आता जोड शब्द म्हणजे काय माहितीये? जोडाक्षर म्हणजे दोन व्यंजन लगोपाठ शेवटी स्वर, ते वेगळं हे वेगळं. इकडे विचारले जोड शब्द. जोड शब्द म्हणजे नेहमी जोडीने येणारे शब्द, उठता बसता म्हणतो ना आपण. भाकर तुकडा खाऊ काहीतरी, जे नेहमी जोडीने येतात, जे वेगळे असल्यावर त्याला अर्थ नसतो, एकत्र आल्यावर त्यांना अर्थ प्राप्त होतो. म्हणजे काय शब्द आहे? भाकर तुकडा. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न आहे. प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? प्रखरचा विरुद्धार्थी साम्य, रागीट, सौम्य आणि शांत. प्रखर म्हणजे एकदम तीव्र, मग त्याच्या अपोजिट काय येईल तर एकदम नॉर्मल, साधं, म्हणजेच सौम्य. ऑप्शन 3 आला राईट. तर बरोबर पुणे शहरमध्ये 25 पैकी 25चा पेपर पॅटर्न फॉलो केलेला आहे. पेपर पण एकदम सोपं होतं. शेवटी पुणे तिथे काय उणे, आपलंच पुणे ते, बरोबर ना? एकदम सोपा पेपर होता. शब्दसंग्रहा व्यतिरिक्त यावेळेस संधीवर जास्त भर दिलेला आहे त्यांनी. व्यवस्थित करायचा संधी टॉपिक सुद्धा, आणि बाकी शब्दसंग्रह व्यवस्थित अभ्यासायचे. या जिल्ह्यात फॉर्म भरणार असाल तरी सुद्धा हा जिल्हा आणि बाकी सगळ्या जिल्ह्याचे पीवायक्यू करा, कारण हेच प्रश्न दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी विचारून झालेले असतात. ठीक आहे, अभ्यास करा. काही अडलं तरी आम्ही बिंदास, तुम्ही आम्हाला विचारू शकता, तुमच्यासाठीच आम्ही इथे आहोत. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक्यू सो मच.